नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे। आज दिनांक 4 जून रोजी अंतिम माघारीनंतर आता या मतदारसंघामध्ये 3 उमेदवार रिंगणात उतरले असून तिरंगी सामना या ठिकाणी निश्चित झालेला आहे। यामध्ये प्रामुख्याने महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील कदम हे तर विरोधी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप तसेच अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ या तिघांमध्ये आता या मतदारसंघामधून सरळ सरळ लढत होणार आहे। यामध्ये धैर्यशील कदम हे खटाव तालुक्यातील आहेत तर अभयसिंह जगताप हे मान तालुक्यातील आहेत। यामुळे गेल्या 15 दिवसापासून ज्या सातारा विरुद्ध सांगली असा सामना रंगणार असे वाटत असतानाच या ठिकाणी आता बाकी सर्व उमेदवारी अर्ज माघार घेण्यात आले असून सातारा जिल्ह्यातीलच 3ही उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहेत। यामध्ये आता प्रामुख्याने दोघांमध्ये कडवी लढत होणार का याबाबतच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। आता दिनांक 18 जून रोजी मतदान होणार आहे तर 22 जून रोजी मतमोजणी संपन्न होणार आहे। यावेळेस पहिल्यांदाच पसंती क्रमांक या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यामुळे प्रथम पहिल्या पसंती क्रमांकाचे मत त्याचबरोबर 1, 2, 3 असे पसंती क्रमांक देण्यात येणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने 895 मतदान आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यामध्ये जिल्हा परिषद सदस्य त्याचबरोबर नगरसेवक आणि पंचायत समितीचे सभापती यामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत। आता अंतिम माघारी झाल्यानंतर आज दिनांक 4 जून रोजी दुपारी 3 वाजता अंतिम माघारी झाली आणि यानंतर आता प्रत्यक्ष उद्यापासून प्रचाराला शुभारंभ होणार आहे। गत 6 वर्षापूर्वी राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना झाला होता। यामध्ये राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांच्या बाजूने जास्त मतदान असतानाही अनपेक्षितरित्या मोहनराव कदम हे राष्ट्रीय काँग्रेसचे विजयी झाले होते। पुन्हा एकदा आता भारतीय जनता पक्षाची आणि त्यांचे मित्र पक्ष असलेली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सर्वाधिक मतदार या मतदारसंघामध्ये असतानाच महाविकास आघाडीकडे मात्र कमी प्रमाणामध्ये मोठा कमी आहे। यामुळे आता या ठिकाणची लढत ही चुरशीची होणार की एकतर्फी होणार याबाबतच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं, सातारा सांगली या मतदारसंघामधून कोण विजय होईल याबाबत जरूर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा। चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।